नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त आहात ना? सर्वांनी मस्तच राहा. तर मी काल गावावरून आली आहे आणि आज बघा माझ्या देवांची हालत बघते मी. देवघर एकदम म्हणजे देवांचा कलर चेंज झाला आहे, कारण की देवांना इथे आंघोळ वगैरे घालायला, पूजापाठ करायला कोणच नसतं आमच्या घरात आम्ही गेल्यानंतर. त्यामुळे देवांना जेव्हा मी जाताना मस्त पूजा करून गेलेली, पण जे फूल वगैरे हार वगैरे ठेवले ते सगळे काढून गेलेली. आपण ते फुलं वगैरे ठेवतो ना, ते एकदम सुकून जातात आणि त्यांना पाखरं वगैरे लागतात, तर होतात तिथे. त्यामुळे देवांपुढे असं बरं नाही वाटत, त्यामुळे मी काढून घेते. आणि माझ्या घराचा उंबरठा पण बघा कसा झाला, एकदम धुळीने. आणि त्याच्यावर जे पावलं आहेत चांदीची, ती पण त्याचा कलर चेंज झाला आहे. तर तुम्हाला माहिती आहे चांदी ही काळी पडते 4 दिवसात. आणि आता मस्त अशी देवपूजा करणार आहे मी. त्याच्या आधी देवांना मस्त स्वच्छ आंघोळ घालून घेतली मी, देवघर साफ केलं. आणि ह्या देवांना ना मी नेहमी ॲक्लिनची पावडर वापरते, जी पितांबरीच असते, पितांबरीची. पण ॲक्लिन नाव असतं त्याची. ती पावडर एकदम मऊ असते. जी पितांबरी आपल्या चरचर लागते ना, तर हे एकदम मऊ असते आणि त्याने देव खूप छान स्वच्छ निघतात. खरं देव त्यानेच साफ करत जाते. तुम्हाला कुठेही भेटेल, जिथे आपण किराणा भरतो किंवा देवांचं सामान भरतो तिथे मिळून जाईल. आणि सर्व जे आपले लक्ष्मी माता आहे किंवा अन्नपूर्णा माता, परत कासव, त्याचे तांदूळ वगैरे सगळं चेंज करणार आहे मी आज, कारण की 1.5 महिना झाला चेंज नाही झालं आहे. आणि हे आमच्या घरातले देवघरातले कासव आहेत आणि त्यांचं ना पोटाला आहे ना यंत्र आहे, म्हणजे याला लक्ष्मी यंत्र म्हणतात. ज्याच्या घरामध्ये देवघरात कासव असेल, त्याच्या पोटाला असं असेल लक्ष्मी यंत्र, त्यांनी हे कासव नेहमी तांदळातच ठेवायचं असतं. आणि जर कासव हे प्लेन असेल, त्याच्या पोटाला काही नसेल आकडे ते यंत्र, तर तुम्ही ते पाण्यात ठेवू शकता. तर माझ्या घरात आहे त्याला यंत्र आहे लक्ष्मीचं, त्यामुळे मी ते तांदळात ठेवणार आहे. आणि तुम्ही ठेवताना आहे ना देवघरामध्ये ते देवांकडे तोंड करून ठेवायचे कासव, म्हणजे आपलं देवघर हे पूर्व पश्चिम दिशेला असतं, त्यामुळे हे कासवाचा चेहरा हा देवांकडेच असला पाहिजे. तर माझी अशी मस्त अशी छान अशी पूजा झालेली आहे. तर हे बघा किती छान वाटत आहेत देव माझे आज. खरंच खूप छान वाटत आहेत. आले ना तेव्हा मला ते बघवत नव्हते देव, आता बघा किती छान वाटत आहेत. मला पण बरं वाटते ते देवांना असं बघून खरंच. तर मी काही करू शकत नाही, माझा नाईलाज असल्यामुळे देवांची ती हालत झालेली माझ्या. पण त्याची ती मीच दोष आहे त्या गोष्टीला पण, का माझ्या घरात कोण नाही आहे पूजा करायला. तर मी देवांची खरंच मनापासून माफी मागते आणि देव पण मला समजून घेतील. आणि अशी माझी पूजा छान झालेली आहे, मस्त एकदम घरात प्रसन्नता झालेली आहे. आणि हा माझ्या घराचा उंबरठा जो मागाशी एकदम धुळीने खराब झालेला, तर आता मस्त मी त्या माझ्याकडे लिक्विड आहे त्यांनी साफ करून घेतलेत पावलं चांदीची, आणि छान अशी फुलं ठेवून रांगोळी काढली छोटीशी. किती छान वाटतो बघा उंबरठा, नुसता पुसून घेतला वगैरे तरी. आणि आपल्या घरात आपल्या लक्ष्मी वास करते येते, तेव्हा ती आपल्या उंबरठा ओलांडूनच येते. त्यामुळे आपल्या घराचा प्रवेशद्वार हा नेहमी स्वच्छ ठेवावा. आणि त्यानंतर माझं एकदम आवडतं ठिकाण म्हणजे ती आमच्या घरातली गॅलरी, म्हणजे तिथे मी सुंदर अशी झाडं लावलेली आहेत. आमच्या गॅलरीत ऊन पडत नाही, त्यामुळे जे म्हणजे बिना उन्हाचे म्हणजे असे जगू शकतात झाडं, तशीच लावलेली आहेत मी. बांबूचं झाड म्हणा किंवा 1-2 फुलांची झाडं आहेत ती, किंवा रब्बर प्लांट असतं त्याचं झाड, खूप अशी म्हणजे झाडं आहेत. तर आणि सर्वात आवडीचं झाड म्हणजे मनी प्लांट, त्याला उन्हाचीच गरज नसते, त्यामुळे ते माझ्या घरात खूप छान ग्रोथ करते. आणि मी नसल्यामुळे बघा माझ्या झाडांची काय हालत झाली. मी माझ्या आईला सांगितलेलं, ती पाणी घालायची, पण जसं त्यांच्या घरात बाळ आले तर तिचं लक्षच नाही लागत, ते पाणी घालायलाच विसरून जायची. त्यामुळे एकदम माझी झाडं सुकलेत. आता मस्त अशी ते झाडांची मी पाणी बिणी घालणार आहे, त्यांना खतं घालणार आहे पहिली गोष्ट. आणि मग बघूया आपण खतं घालून वगैरे ते जीव धरत आहेत का, कारण की काय काय झाडं एकदम सुकून गेलेली. आणि जे मी हे लावलेलं खायचं पान नागवेलीचं, ते पण पूर्ण मरून गेलेलं. आता बघूया पुढे काय होते झाडांचं. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि तुम्हाला सांगते, कारण की मी सकाळी परत गावी जाणार आहे. तर ही बघा भांडी वगैरे सगळी पॅक केली, जी भांडी आपण वापरत नाही आहे. आणि नवीन कशाला घ्यायची, नवीन घर गेलं म्हणून नवीनच घ्यायची, पण आपल्या घरात जी जुनी भांडी आहेत जी आपण वापरत नाही ती काय करायची, म्हणून ती पण मी पॅक केली आहे. अंथरूण आहे, चादरी आहेत
आणि खूप सारी भांडी पण आपल्याला भेटतात, जेणेकरून कुठे आपण हळदी कुंकवाला गेलो वगैरे तिथे पण भांडी भेटतात आपल्याला. ती सगळी भांडी ना मी एका टाकीत, म्हणजे काही समोर टाकी ना त्याच्यात भरून ठेवलेत, तुम्हाला दाखवते. ही बघा, ह्या टाकीमध्ये भांडी जे हळदी कुंकवाला वगैरे भेटलेली असतात ती सगळे मी घेऊन जाणार आहे गावी, कारण की त्याचा तरी तिकडे उपयोग होईल. इथे का आपण जास्त वापरत नाही डबल भांडी, तर जी डबल भांडी आहेत किंवा एक्स्ट्रा आहेत ती सगळी घेऊन चालली आहे मी. आणि त्याच्यासाठी एक आम्ही छोटा हत्ती मागवला आहे, टेम्पो, जेणेकरून गाडीत ही सगळी भांडी बसणार नाही आहेत. आणि टेम्पोमध्ये जी नको ती भांडी सगळी मी भरलेली आहेत. आणि हा टेम्पो निघाला आहे, त्याच्या आधी आम्हाला जायचं आहे गावाला, कारण की तिथे उतरून घ्यायला पण कोणतरी हवं आहे ना सामान. त्यामुळे आम्ही निघालो. सकाळी पहाटे निघणार होतो, पण जागच आली नाही कोणाला. आणि किती 5 वाजता उठले, त्याच्यानंतर माझी पूजा वगैरे होईपर्यंत खूप घाईघाई केली तरी मी. आणि मग आम्ही निघालो. आणि निघताना मध्ये नंतर भूक लागली, कारण की चहा वगैरे काही पिऊन गेलो नव्हतो आम्ही, उशीर होईल म्हणून. नंतर खूप ट्रॅफिक भेटतं. मग इथे ना मुंबई गोवा हायवेला पळसपे फाटा आहे पनवेलला, इथे बरोबर हायवेच्या बाजूलाच आहे शिवसागर म्हणून हॉटेल. खूप छान आहे आणि खूप टेस्टी पदार्थ भेटतात इथे. तुम्ही आलात की नक्की इथे या. आणि जास्त आतमध्ये नाही जायचं आहे, शिवसागर म्हणून आहे बघा, खूप छान भेटतं. आणि याच्या आतमध्ये पण आहे ना त्यांचं हॉटेल आहे मोठं, जिथे तुम्ही बसून नाश्ता करू शकता, म्हणजे पावभाजी वगैरे, पिझ्झा वगैरे असं सगळं भेटतं. पण आपल्याला काही चहा प्यायचा होता आणि साधाचा हलका नाश्ता खायचा होता. इथे समोसा, वडापाव इथे समोरच्या साईडला भेटतं. त्यासाठी आधी आतमध्ये तिथे जाऊन कुपन काढावं लागतं. ते कुपन काढून मग तुम्हाला ते कुपन तिथं देऊन मग तुम्हाला ते पदार्थ भेटतात खायला. आणि याच्या सगळ्यात जास्त मला इथे आवडलं ना ते म्हणजे चहा. इथे चहा इतका छान बनतो ना, तो म्हणजे पितळाच्या टोपात बनवतात ते लोक. आपण एरवी बघतो ना तर ते स्टीलच्या टोपात, ॲल्युमिनियमच्या टोपात, तर इथे ना पितळाच्या टोपात बनतो चहा. आणि ते बघा खायचे पण पदार्थ आहे, अळूवडी आहे, ढोकळा आहे, जिलेबी आहे, काय तुम्हाला हवं आहे, समोसा आहे, सगळे पदार्थ इथे भेटतात तुम्हाला नाश्त्यासाठी. आणि आतमध्ये कुरकुरे, मिठाई, गावाला जायचं असेल तुम्हाला, हे सगळे इथे भेटतात. चिवडा, वेफर्स, कोणाचा उपवास असेल उपवासाचे पदार्थ सगळे भेटतात. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं की पितळाच्या टोपात चहा बनवतात, बघा किती सुंदर बनवतात चहा. आणि यांना ना बरोबर अंदाज असतो यांचा नेहमी चहा बनवताना, त्यामुळे यांचा चहा पण खूप छान होतो. हे बघा दुधामध्ये चहा पावडर टाकताय, साखर टाकतात, त्यांचा अंदाज असतो एकदम. तर मस्त असा चहा बनतोय, मस्त गरमागरम चहा. तुम्ही पण प्यायला या चहा. आणि ह्या साईडला तुम्ही जर जात असाल कोकणात वगैरे तर इथे तुम्ही नक्की येऊन एकदा जा, खरंच खूप छान भेटतो चहा इथे. तर आम्ही आलो का नेहमी इथेच थांबतो हलका फुलका नाश्ता करायला. तर चहा रेडी झालेला आहे आणि आम्ही सगळेजण आता चहाचा स्वाद घेऊन निघालो आहोत. सॉरी माझा घसा जरा बसला आहे, गावाला येऊन जाऊन ते पाणी चेंज होतं त्यामुळे खूप त्रास झाला माझ्या घशाला. आणि आता आम्ही आलो आहे ते माणगावला. तर तुम्हाला माहिती आहे माणगाव इंदापूरला किती ट्रॅफिक असतं. आमचा अर्धा पाऊण तास इथेच गेला. गाड्या पण बघा किती हळू चालल्यात, कारण की ते रस्ता खूप छोटा आहे, लहान आहे, त्यामुळे इथे खूप ट्रॅफिक होते. तर आम्ही कसं हळूहळू थोडं जाऊन आम्ही कशेडी घाटात आलेलो आहोत. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे, जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.